तर आज आपण आपला चॅप्टर नंबर 16 ला येतोय, डेफिनिशन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लॉजिकच्या पुस्तकाचे मी कालच्या लेक्चरला पण सांगितले, आज पण सांगतोय. लॉजिकचं जे काही मी बुक रेफर करतोय किंवा जे मी जे काही पुस्तक रिकमेंड करतोय, त्या पुस्तकाचे 2 भाग असतात, पार्ट 1 आणि पार्ट 2. तुम्हाला या सेमिस्टरसाठी पार्ट 1 मधील 8 टॉपिक आहेत आणि पार्ट 2 मधील 4 टॉपिक आहेत. तर आज मी पार्ट 2 मधील पहिला टॉपिक म्हणजे टॉपिक नंबर 16 सुरू करतोय, ज्याचं नाव आहे डेफिनिशन. आता याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत ते बघा. कंटेंट, व्हॉट इज डेफिनेशन, डेफिनेशन म्हणजे काय, त्याचा पर्पज काय आहे, मग रिअल अँड नॉमिनल डेफिनेशन म्हणजे काय, मग या डेफिनेशनच्या मॉडर्न लॉजिशियन प्रमाणे कोणते प्रकार आहेत, मग ट्रॅडिशनल व्ह्यू काय किंवा ट्रॅडिशनल लॉजिशियनचं डेफिनेशन संदर्भात काय ओपिनियन आहे, आणि लास्टला आपण बघणार आहोत रूल्स ऑफ परजिनस एट डिफरन्शियम डेफिनेशन. तर आपण पहिल्या भागाला सुरुवात करूया. व्हॉट इज डेफिनेशन. डेफिनेशन म्हणजे बेसिकली लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा एकमेकांशी संवाद साधताना एखादं पुस्तक वाचत असू, एखादा कार्यक्रम बघत असू, काही नवीन शब्द आपल्या निदर्शनास येतात ज्याचा आपल्याला अर्थ समजत नाही. मग असं शब्द असेल, अशा प्रकारचं वाक्य असेल, असं चिन्ह असेल, ज्या काही गोष्टी असेल त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपण जे काही करतो किंवा जे शब्द किंवा जे मटेरियल तुम्हाला ते शब्दाचा असेल, त्या वाक्याचा असेल, त्या चिन्हाचा असेल, अर्थ स्पष्ट करतात, त्याला आपण म्हणायचं डेफिनेशन. डेफिनेशन इन शॉर्ट काय करणार आहे, तुमच्या डोक्यातली जी काही कन्सेप्ट आहे, जी तुम्हाला समजत नाहीये, ते क्लिअर करायचं काम डेफिनेशन करतं. आता आज आपण डेफिनेशनची डेफिनेशन बघणार आहोत. ते काय आहे बघा. डेफिनेशन इज द एक्सप्लेनेशन ऑफ द मिनिंग ऑफ वर्ड, फ्रेज ऑर सिम्बॉल. म्हणजे काय, एखादं वाक्य असेल, एखादा शब्द असेल किंवा एखादं चिन्ह असेल. चिन्हाचं एक्झाम्पल बघा, आपण यापूर्वी कल किंवा टिल्ड बघितलेलं आहे, म्हणजे निगेशनसाठी चिन्ह बघितलंय, किंवा इफ आणि देन साठी कोणतं चिन्ह वापरताय ते आपण बघितलंय, अँडचं चिन्ह बघितलंय, इफ अँड ओनली इफचं चिन्ह बघितलंय. मग अशा प्रकारची चिन्ह असतील किंवा कोणतंही चिन्ह असेल, कोणताही शब्द असेल, अशी कोणतीही कन्सेप्ट नाही ज्याची व्याख्या देता येणार नाही. किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी असतील ज्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी जे काही आपण वापरतो किंवा जे काही एक्सप्लेनेशन वापरतो त्याला आपण डेफिनेशन म्हणायचं आहे. आता या डेफिनेशनचे बेसिकली 2 भाग असतात. पहिला भाग असतो ज्याला डिफाईन केलं जातंय, आणि दुसरा भाग असतो जे काही मटेरियल आहे ज्याद्वारे डेफिनेशन कम्प्लीट होते किंवा डिफाईन करायची प्रोसेस होते. म्हणजे बघा, ज्यावेळी आपण म्हणतो डेफिनेशन इज द एक्सप्लेनेशन ऑफ द मिनिंग ऑफ वर्ड, फ्रेज, सिम्बॉल, इकडे 2 भाग आहेत. पहिला आहे कोणाची डेफिनेशन आहे, तर ते आहे डेफिनेशनची. आणि दुसरा भाग काय, कशा प्रकारे डेफिनेशनला डिफाईन केलं जातंय, तर ते जातंय द एक्सप्लेनेशन ऑफ मिनिंग ऑफ वर्ड, फ्रेज ऑर सिम्बॉल. आता इकडे कन्फ्युजन होऊ शकतो, मी खाली अजून एक एक्झाम्पल दिलंय लॉजिकचं. लॉजिक मीन्स स्टडी ऑफ द व्हॅलिड फॉर्म्स ऑफ आर्ग्युमेंट. मग याचे 2 भाग काय असतील, तर पहिला भाग असेल कोणाला डिफाईन केलं जाते किंवा नक्की कोणाला एक्सप्लेन केलं जातंय, तर ते जातंय लॉजिकला. हा झाला व्याख्येचा पहिला भाग. आणि दुसरा भाग काय असेल, कोणत्या शब्दांच्या मदतीने लॉजिक ही टर्म एक्सप्लेन केली जाते, मग ती जाते स्टडी ऑफ व्हॅलिड फॉर्म्स ऑफ आर्ग्युमेंट. किंवा टर्मचं एक्झाम्पल घ्या. टर्म म्हणजे काय, टर्म मे बी डिफाईन ॲज अ वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड विच स्टँड ॲज अ सब्जेक्ट और प्रेडिकेट इन लॉजिकल प्रपोजिशन. मी ज्यावेळी अशा प्रकारे तुम्हाला टर्मची व्याख्या सांगतोय तेव्हा इकडे 2 भाग आहेत. पहिला भाग असेल नक्की कोणाची व्याख्या दिली जाते, मग ती टर्म असू शकते, इकडे लॉजिक असू शकते किंवा डेफिनेशन असू शकते. आणि दुसरा भाग काय असेल, कोणत्या शब्दांच्या मदतीने किंवा कशा प्रकारे व्याख्या दिली जात आहे. मग इकडे काय येईल, स्टडी ऑफ व्हॅलिड फॉर्म्स ऑफ आर्ग्युमेंट येऊ शकतं, किंवा वर्ड्स और ग्रुप ऑफ वर्ड्स विच स्टँड एज अ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इन लॉजिकल प्रपोजिशन. मग यांनाच काय म्हणतायत तर बघा, तर याचा पहिला पार्ट आहे डेफिनिएंडम. डेफिनिएंडम म्हणजे काय, दी वर्ड, फ्रेज और सिम्बॉल विच इज डिफाईन इज कॉल्ड एज अ डेफिनिएंडम. म्हणजे ज्या शब्दाची असेल व्याख्या किंवा वाक्याची असेल किंवा एखाद्या ऑब्जेक्टची असेल किंवा एखाद्या चिन्हाची असेल, जी काही गोष्ट असेल ज्याची व्याख्या देण्यात येते किंवा जे एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला जातोय त्याला म्हणायचंय डेफिनिएंडम. म्हणजे आपल्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये डेफिनेशन हा जो काही शब्द आहे, पहिलंच वाक्य बघा स्लाइड मध्ये, त्याच्यामध्ये डेफिनेशन हा डेफिनिएंडम आहे. तर जे मी खाली लॉजिकचं एक्झाम्पल दिलंय तिकडे लॉजिक हा डेफिनिएंडम येईल. किंवा मी जर तुम्हाला टर्मची व्याख्या दिली असेल तर टर्म हा डेफिनिएंडम येईल. किंवा मी तुम्हाला जर एखाद्या अजून कोणत्या गोष्टीची व्याख्या दिली असेल, तर ज्याला मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय, ज्याची व्याख्या देण्याचा प्रयत्न करतोय त्याला म्हणायचंय डेफिनिएंडम. मग आता डेफिनियन्स म्हणजे काय, तर डेफिनियन्स म्हणजे काय बघा, दी वर्ड और वर्ड्स यूज टू डिफाईन डेफिनिएंडम इज कॉल्ड एज अ डिफाइनिज और डेफिनियन्स. म्हणजेच काय, ज्या शब्दांच्या मदतीने, मग तो एक असेल किंवा अनेक असेल, डेफिनिएंडमला आपण एक्सप्लेन करतो. म्हणजेच काय, ज्या शब्दांच्या मदतीने ती व्याख्या दिली जाते, त्याचं मिनिंग एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला जातो, त्याला म्हणायचंय डेफिनियन्स. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इन फॉर्म ऑफ नंबरचा विचार केला तर ऑब्विस गोष्ट आहे की डेफिनिएंडम हा याच्यामध्ये कमी शब्द असणार आहेत, तर डेफिनियन्स मध्ये जास्त शब्द असणार आहेत. कारण काय, डेफिनिएंडम म्हणजे काय, कोणता शब्द किंवा कोणतं वाक्य आपण डिफाईन करतोय, तर किती शब्द असू शकतात, त्यामध्ये एक शब्द असू शकेल किंवा 2 किंवा 3 असू शकतील मॅक्झिमम. पण डिफाइनिज मध्ये त्यापेक्षा जास्त शब्द असणार आहेत. कारण काय,
ऍक्च्युअल डेफिनेशनचं जे काही पर्पज आहे, जे एक्सप्लेनेशन आहे किंवा जे काही स्पष्टीकरण आहे ते कोण देतोय, तर ते देतात आपल्याला डिफाइनीज. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लॉजिकच्या मते डेफिनिशन मध्ये हा जो डेफिनिएंडम आहे तो प्रत्येक वेळी वाक्याच्या डावीकडे असतो. तर हे जे काही डेफिनियन्स आहे ते वाक्याच्या उजवीकडे असतात. आता याच्यासाठी पण आपण एक्झाम्पल बघा. लॉजिक मीन्स स्टडी ऑफ दी व्हॅलिड फॉर्म्स ऑफ आर्ग्युमेंट. इकडे जर विचार केला तर डेफिनिएंडम आहे लॉजिक. कारण काय, आपण कोणाला एक्सप्लेन करतोय, लॉजिकला. म्हणून बघा, वाक्याच्या डावीकडे लॉजिक हा शब्द आहे. तर लॉजिक या शब्दाच्या उजवीकडे जे काही मटेरियल आहे त्याला आपण म्हणायचंय डेफिनियन्स. म्हणजे काय, ज्यांनी लॉजिक एक्सप्लेन केलेला आहे. आता लक्षात घ्या, डेफिनिएंडम आणि डिफाइनीज लक्षात आले असतील तर पुढचा भाग काय, याचं रिलिव्हन्सी काय. तर ज्यावेळी थिंकर एखाद्या गोष्टी संदर्भात किंवा एखादा माणूस असेल, तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल, एखादी मूवी बघत असाल, एखादा नवीन शब्द येतो, तो जर तुम्हाला समजला नाही तर अशा वेळी मे बी त्या मूवीचं, त्या पुस्तकाचा पण तुम्हाला अर्थ कमी होऊ शकत नाही. मग अशा ठिकाणी तुम्हाला ही डेफिनेशन ही मदत करणार आहे. पण यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचा ऑडियन्स कोण आहे, नक्की तुम्ही कोणाला ती गोष्ट एक्सप्लेन करायचा प्रयत्न करताय हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण एखाद्या शब्दाचा अर्थ सायंटिस्टसाठी वेगळा असेल, लॉयरसाठी वेगळा असेल आणि डेमन म्हणजे कॉमन माणसासाठी वेगळा असेल. जर सायंटिस्टने जी काही डेफिनेशन आहे, जी सायंटिफिक डेफिनेशन किंवा टू मच टेक्निकल डेफिनेशन आहे, ती जर मी सामान्य माणसाला सांगितली तर त्याला समजेल का? नाही. त्या व्याख्येचा मुख्य उद्देश हा जो कोण माणूस आहे, जो कोण टार्गेटेड ऑडियन्स आहे, त्याला ती कन्सेप्ट क्लिअर होणे असतो. त्यामुळे अकॉर्डिंग टू युअर ऑडियन्स तुमची कन्सेप्ट जी काय आहे किंवा त्या कन्सेप्टची जी काही डेफिनेशन आहे ती सुद्धा बदलत जाणं, ट्रान्सफॉर्म होत जाणं एक्सपेक्टेड आहे. पहिली स्लाइड क्लिअर झाली आहे का? इकडे आपण फक्त हेच बघितलंय की डेफिनेशन म्हणजे काय, दुसरी गोष्ट डेफिनिशनचे दोन भाग कोणते आहेत. तर पहिला आहे डेफिनिएंडम, म्हणजे ज्याला डिफाईन केलं जातंय, आणि डेफिनियन्स म्हणजे काय, ज्यांच्या मदतीने त्याला डिफाईन केलं जातंय. ही स्लाइड क्लिअर झाली आहे का? बेसिक इंट्रो झालेली आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, हे डेफिनेशनचा नक्की उद्देश काय तो बघायचा आहे. तर नेक्स्ट स्लाइडला जाऊया. नेक्स्ट आहे पर्पजेस ऑफ डेफिनेशन. नक्की एखादी शब्दाची किंवा वाक्याची डिफाईन का केलं जातं किंवा व्याख्या का देण्यात येते. तर पहिलं आहे टू इन्क्रीज दी वोकॅब्युलरी. म्हणजे बघा, बाय एक्सप्लेनिंग मिनिंग ऑफ न्यू वर्ड्स डेफिनेशन इन्क्रीजेस वोकॅब्युलरी. याचा अर्थ काय, तुमची जी काही शब्दसंपत्ती आहे, जे काही शब्दज्ञान आहे त्याच्यात भर पाडण्याचं काम डेफिनेशन करतं. फॉर एक्झाम्पल बघा, कोपुला. लॉजिकचं लेक्चर अटेंड करण्यापूर्वी तुमच्यापैकी किती जणांना कोपुला माहित होता? कोणालाच नसेल. पण आता लॉजिक शिकल्यानंतर एक नवीन शब्द तुमच्या शब्दज्ञानामध्ये ऍड झालाय, तो आहे कोपुला. किंवा आता बुल आणि बेअर, शेअर मार्केट संदर्भात दोन टर्म आहेत, ह्या पण इंट्रोड्यूस करतो. बघा, ज्यांनी स्कॅम 1992 बघितलेला आहे त्यांना माहित असतील, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. शेअर मार्केटमध्ये बुल म्हणजे काय, बेअर म्हणजे काय. तर बुल म्हणजे काय, तर बैल आहे, त्याची वार करण्याची पद्धत काय, खालून वर. त्याचप्रमाणे शेअर बाजार सुद्धा काही वेळा उसळी घेतो. म्हणजे काय होते, शेअर बाजारातील जो काही निर्देशांक आहे तो वर वाढत जातो, याला म्हणायचंय बुल. तर बेअर म्हणजे काय, तर अस्वल ज्याप्रमाणे हल्ला करताना वरून खाली हल्ला करतो, त्याचप्रमाणे काही वेळा शेअर बाजार खाली गडगडतो किंवा घसरतो, याला म्हणायचं बेअर. म्हणून बघा, पेपरमध्ये अशा प्रकारच्या बातम्या असतात की शेअर मार्केटने उसळी घेतलेली आहे, सर्वोच्च निर्देशांक आहे, किंवा काही वेळा काय असतं, शेअर बाजारात गडगडलेला आहे, मग यालाच म्हणायचं बुल आणि बेअर. सेम थिंग अबाउट मी असे बिनोपची म्हणतो, ज्याने आजपर्यंत लॉजिकचं लेक्चर अटेंड केलं नाही किंवा आजच आलाय, त्याच्यासाठी असे बिनोप हा कदाचित माणूस होऊ शकतो. कारण काय, लेक्चरच्या वेळी प्रत्येक वेळी म्हणतो असे बिनोपच्या रूल प्रमाणे, असे बिनोपच्या रूल प्रमाणे. मग त्याला वाटू शकतं की असे बिनोप हा व्यक्ती आहे, पण ज्याने स्टार्ट टू एंड लेक्चर सगळे अटेंड केले त्याला माहित आहे असे बिनोप हा कोणताही व्यक्ती नाही. तो काय आहे, त्याच्यामध्ये जे काही वॉवेल्स आहेत ते आपल्याला 4 वाक्यांचे प्रकार सांगतायत. तर वॉवेल्स नंतर जी काही लेटर्स आहेत ते नक्की कोण डिस्ट्रीब्यूट झालाय हे सांगतोय. आणि असं बिनोप म्हणजे काय, तो फक्त आपल्या कन्व्हिनियन्ससाठी प्रत्येकाच्या सुरुवातीचं अक्षर घेऊन आपण एक बनवलेला शब्द आहे. इकडे झालंय काय, तुमचं जे काही शब्द संपत्ती होती, तुमचं जे काही शब्द ज्ञान होतं, वोकॅब्युलरी होती, ती वाढली कोणत्या गोष्टीमुळे, तुमच्या नॉलेज कोणत्या गोष्टीमुळे वाढलंय, ते वाढले डेफिनेशनमुळे. तर डेफिनेशनचा फर्स्ट पर्पज आहे टू इन्क्रीज द वोकॅब्युलरी. ज्याला मी ती गोष्ट एक्सप्लेन करणार आहे, तो 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 जो काही शब्द आहे जो मी एक्सप्लेन करतोय, तो कधी वापरू शकतो, ज्यावेळी त्याला त्या शब्दाचा अर्थ माहित असेल. आणि अर्थ स्पष्ट करण्याचं काम डेफिनेशन करतो. त्यामुळे काय होणार आहे, तुमच्या शब्दज्ञानामध्ये, शब्दसंपत्तीमध्ये भर पडणार आहे. पुढचा मुद्दा आहे टू एलिमिनेट एम्बिग्विटी. आता होतंय काय बघा, problem which we face in our day-to-day life is of ambiguous or equivocal or vague words. In such cases, definition of ambiguous word helps us to ascertain which meaning is suitable to that particular situation. Ambiguity म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जे काही शब्द वापरता ते शब्दांचा काही वेळा एकापेक्षा जास्त अर्थ अंतर्भूत असतात किंवा ते इंडिकेट करतात मल्टिपल मिनिंग. असे होतं काय, तुम्ही कन्फ्युज होऊ शकता की नक्की हा अर्थ वापरायचा की दुसरा वापरायचा आहे. मग अशी डेफिनेशन तुम्हाला मदत करणार आहे की नक्की सिच्युएशन बघ, काय परिस्थिती आहे ती बघ, आणि त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ सिलेक्ट कर. मी एक्झाम्पल घेतलंय ड्रॉपचं. ड्रॉप म्हणजे काय,
एखादी गोष्ट टाकली तर त्याला ड्रॉपच म्हणतात आणि एखादा थेंब असेल तर त्याला ड्रॉप म्हणतात. मग काय करायचंय आपण, सिच्युएशन बघायची. म्हणून वाक्य काय दिलंय बघा, नॉट अ सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर वी हॅव सीन इन दिस रेनी सीझन. पूर्ण पावसाळा झाला, पाण्याचा एक थेंबही त्याने बघितलेला नाहीये. इकडे ड्रॉप म्हणजे काय येईल, थेंब येऊ शकेल. किंवा एक्झाम्पल घ्या आर्मचं. आर्म म्हणजे जसा हात असू शकतो किंवा आपल्या बॉडीचा पार्ट असू शकतो, त्याच प्रकारे आर्मचा दुसरा अर्थ आहे इक्विप्ड असणं, तयार असणं. म्हणून बघा, दे वर आर्म विथ द हेवी वेपन्स. इकडे काय म्हणायचं आहे, त्याचा हात होता तोच काही हत्यार तो असं म्हणायचं आहे का, नाही. इकडे काय म्हणायचंय, ते शस्त्रसज्ज होते. अजून एक एक्झाम्पल घेतो अँबिग्विटीचं, साऊंड. साऊंडचे दोन अर्थ होतात. पहिली गोष्ट आपण ध्वनी म्हणू शकतो आणि दुसरा म्हणू शकतो फ्री फ्रॉम डिफेक्ट. जर आपण म्हणतो हिज नॉलेज ऑफ लॉजिक इज साऊंड, इकडे काय म्हणायचंय, आवाज म्हणायचा आहे का, नाही. इकडे म्हणायचं त्याचं नॉलेज परफेक्ट आहे. मग अशाच प्रकारचे शब्द ज्यांचे मल्टिपल मिनिंग असतात, त्या शब्दामधील अँबिग्विटी दूर करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे डेफिनेशन. ती सांगणार आहे मल्टिपल अर्थ आहेत, पण सिच्युएशन आणि त्याप्रमाणे जो काय सुटेबल आहे, म्हणजे पूर्ण वाक्य विचारात घ्यायचं आणि कोणत्या कंटेक्स्ट मध्ये वापरलाय. उदाहरणार्थ नॉलेजसाठी साऊंड वापरला तर काय करायचं, आणि सायन्स मध्ये साऊंड वापरला तर काय करायचं. काय करायचंय आपण, तर कंटेक्स्ट बघायचं की कोणत्या उद्देशाने, कोणत्या हेतूने किंवा कशा संदर्भात तो शब्द वापरलाय, आणि नंतर त्याचा आपण अर्थ मल्टिपल मिनिंग मधून सिलेक्ट करायचा आहे. जसं आपण आर्मचा केला किंवा ड्रॉपचा केला. म्हणजे अँबिग्विटी एलिमिनेट करायचं काम कोण करणार आहे, तर ते आपलं लॉजिक करणार आहे किंवा डेफिनेशन करणार आहे. आता पुढच्या पार्टकडे जाऊया. नेक्स्ट पार्ट आहे टू रिड्यूस द वेगनेस ऑफ वर्ड. आता लक्षात घ्या, बऱ्याचदा माणूस अँबिग्विटी आणि वेगनेस मध्ये कन्फ्युज होतो. पण दोघांचं मिनिंग सांगतोय. अँबिग्विटीचा अर्थ काय, तर एखाद्या शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ असणे, मल्टिपल मिनिंग असणे. तर वेगनेस म्हणजे काय, असं शब्द किंवा अशी टर्म ज्याची काहीच मर्यादा नाही. ते होतंय काय, त्या टर्म मध्ये एखादी नवीन गोष्ट येणार आहे की नाही हे आपल्याला ठरवता येत नाही. पहिल्यांदा थिअरी वाचून घेऊया. अ वर्ड इज सेड टू बी वेग when the type of things to which it applies is not definite. Vagueness of words may lead to difference of opinion. Definition helps in resolving differences by reducing the vagueness of words. म्हणजे बघा, विचार करा तुम्ही आता लॉ कॉलेजमध्ये आहात, नोटीस बोर्डवर एक नोटीस लावली, उद्यापासून विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत आहे, फुल स्टॉप. आता अशा वेळी तुम्ही पण कन्फ्युज व्हाल, विद्यार्थ्यांची परीक्षा म्हटले, कोणते विद्यार्थी सांगितलंय का, नाही. तेव्हा तुम्हाला पण वाटू शकते की 1 तारीखला प्रिलॉ फर्स्ट इयरचा पेपर आहे, प्रिलॉ सेकंड इयरचा आहे, थर्ड इयरचा आहे, फोर्थ इयरचा आहे, फिफ्थ इयरचा आहे, सगळ्यांची परीक्षा सुरू होते. आता वेगनेस कोणत्या गोष्टीमुळे झाली आहे, फक्त शब्द लिहिलाय विद्यार्थ्यांची. मग तुम्ही टीचरकडे जाल, विचाराल मॅडम किंवा सर कोणाची एक्झाम आहे, मग ते सांगतील फ्रेश ऍडमिशन वाल्यांची एक्झाम नाहीये, फक्त जे काही एक्झिस्टिंग स्टुडंट आहेत, मग सेकंड इयर असतील, फोर्थ इयर असतील, फिफ्थ इयर असतील, फक्त त्यांची एक्झाम आहे. पण इकडे वेगनेस कोणी तयार केली, स्टुडंट किंवा विद्यार्थी या टर्मने. मग अशाच प्रकारे वेगनेस तयार होते ज्यावेळी आपल्याला माहित नसतं हा शब्द नक्की किती जणांना ऍप्लिकेबल होणार आहे, कोणत्या सेन्समध्ये ऍप्लिकेबल होणार आहे. आणि अशा ठिकाणी आपल्याला डेफिनेशन मदत करतं. आता वेगनेसच्या संदर्भात तुम्हाला मी स्टुडंट एक एक्झाम्पल दिलं किंवा विद्यार्थी नोटीसवर आल्यानंतर काय होतं हे एक एक्झाम्पल दिलं. त्याहीपेक्षा बेटर एक्झाम्पल वेगनेसची असतात टॅक्सिंग स्टॅच्यूट मध्ये. म्हणजे विचार करा, ज्यावेळी एखाद्या गोष्टी संदर्भात कर लादण्यात येतो, टॅक्स इम्पोज करण्यात येतो, त्यावेळी होतं काय, टॅक्सिंग स्टॅच्यूट कोणत्या गोष्टीवर तो कर लादण्यात येणार आहे किंवा कोणत्या गोष्टीवर तो टॅक्स इम्पोज केला जाईल या संदर्भात एक डेफिनेशन देतो. मग असे होणार काय, प्रत्येक माणूस काय करणार आहे, ते व्याख्येमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून मला तो टॅक्स लागू होऊ नये. एक एक्झाम्पल बघा, whether parched rice and puffed rice can be considered as a rice for the purpose of Andhra Pradesh General Sales Tax Act 1957. इकडे काय झालंय, यांनी सुद्धा एक कर लादणारा कायदा इंट्रोड्यूस केलाय ज्यामध्ये तांदूळ याच्यावर सुद्धा कर लादण्यात आलेला आहे. आता लक्षात घ्या, तांदळापासूनच पार्च्ड राईस आणि पफ्ड राईस तयार होतात. कोणाला याचं मिनिंग माहित आहे का, माहित असेल तर सांगा. पार्च्ड राईस म्हणजे काय, एखाद्याला माहित असेल तर चॅटबॉक्स मध्ये सांगा, नाहीतर मी मिनिंग सांगतो. पार्च्ड राईस आणि पफ्ड राईस म्हणजे काय, माहित आहे का? ओके, माहित नाही असं मानतोय. पार्च्ड राईस म्हणजे काय बघा, आपण कांदे पोहे खाल्लेत, त्यासाठी ज्या पोह्यांचा वापर केला जातो त्याला म्हणतात पार्च्ड राईस. आणि पफ्ड राईस म्हणजे काय, तर काही वेळा आपण त्याला कुरमुरे म्हणतो किंवा चुरमुरे म्हणतो, ही जी काही वस्तू आहे त्याला म्हणायचे पफ्ड राईस. आता इकडे काय होणार आहे, राईसची जी काही डेफिनेशन आहे किंवा राईसची जी काही टर्म आहे ती वेग बनलेली आहे. कारण काय, त्याच्यामध्ये काय येतंय काय नाही येत आहे हे डिसाईड करता येत नाही आहे. आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की आपले पोहे आहेत आणि चुरमुरे आहेत किंवा कुरमुरे आहेत, यांना तांदळामध्ये कन्सिडर करायचं की नाही. कोर्टाने डिसाईड केलं, पण काय गरजेचं होतं, कारण राईस ही टर्म वेग झाली आहे. मग इकडे काय गरजेचं होतं, राईस ही टर्म डिफाईन करणं. जर इकडे डेफिनेशन असती तर न्यायालयाला लक्षात आलं असतं किंवा लोकांनाच लक्षात आलं असतं की बाबा तांदूळ म्हटल्यानंतर फक्त तांदूळ येतील, पोहे त्यामध्ये येणार नाहीत, त्याच्यावर टॅक्स इम्पोज होणार नाही.
आणि जर तुम्ही याच्या संदर्भात जर नेटवर सर्च केलं तर वेगनेस संदर्भात तुम्हाला प्रचंड नंबरच्या जास्त नंबरमध्ये केसेस मिळतील. त्यावेळेस तुम्हाला अजून एक एक्झाम्पल याच्या संदर्भात सांगतो. गव्हर्नमेंटने टॅक्स इम्पोज केला होता अल्कोहोलिक बेवरेज मध्ये. आता होता काय ते बघा, आयुर्वेदिक जी काही औषधं असतात जर तुम्ही चेक केले असेल तर बॉक्समध्ये लिहिलेलं असतं सेल्फ जनरेटेड अल्कोहोल. त्या औषधात काही प्रमाणात अल्कोहोल असतं किंवा अल्कोहोल तयार होतंय. मग आता न्यायालयासमोर प्रश्न होता की अल्कोहोलिक बेवरेज जी काय आहेत त्याच्यावर जो टॅक्स इम्पोज होतोय तो याच्यावर म्हणजे आयुर्वेदिक औषधावर करायचा की नाही. हे का झालं तर अल्कोहोलिक बेवरेज ही जी काय टर्म आहे ती वेग होती, ज्याच्यामुळे व्याप्तीमध्ये काय काय येणार आहे किंवा त्याच्या स्कोपमध्ये काय काय येऊ शकतं येऊ शकत नाही या संदर्भात प्रश्न निर्माण झाले होते, त्यानंतर न्यायालयाने सॉर्ट आउट केले. त्या दृष्टीने आपल्याला काय महत्वाचं आहे तर डेफिनेशन महत्वाची आहे, कारण डेफिनेशन काय करणार आहे त्याचा मिनिंग रिस्ट्रिक्ट करणार आहे, सांगणार आहे नक्की काय त्याच्यात येतं आणि काय येत नाही. म्हणून ज्यावेळी तुम्ही आता नेक्स्ट इयरला जाल किंवा त्याही पुढे जाल त्यानंतर काय होणार आहे, ज्यावेळी तुमच्या समोर एखादा कायदा येईल त्यावेळी नेहमी सेक्शन 2 बघायचा आहे. त्या सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन हा पार्ट असतो, सगळ्यात महत्वाचा असतो. डेफिनेशन ठरवणार आहे तो कायदा कोणाला ऍप्लिकेबल होणार कोणाला होणार नाही. आणि बेसिकली डेफिनेशनचा हाच पर्पज असतो की वेगनेस एलिमिनेट करणं. म्हणजेच काय, जी काय टर्म आहे त्याची जी काही व्याप्ती आहे ते डिसाईड करायची आहे आणि त्याप्रमाणे त्या व्याप्तीमध्ये जे काही येतं त्यालाच ती गोष्ट ऍप्लिकेबल करायची, आणि जे काही त्याच्या कॅपॅसिटी किंवा स्कोपच्या बाहेर येत नाही किंवा स्कोपच्या बाहेर आहे त्याला ती गोष्ट ऍप्लिकेबल करायची नाही. हा तो आपला थर्ड पॉईंट, टू रिड्यूस द वेगनेस ऑफ वर्ड्स. नेक्स्ट पॉईंट, टू एक्सप्लेन अ वर्ड थिओरॉटिकली. आता थिओरॉटिकलचा अर्थ लक्षात घ्या, सायंटिफिक मिनिंग म्हणू शकता किंवा काय, तर प्रत्येक गोष्टीच्या किंवा प्रत्येक एक फील्ड असतं त्याचं एक काहीतरी प्रिन्सिपल्स असतात, बेसिकली इन्फॉर्मेशन असते किंवा काही सिद्धांत असतात, आणि त्या सिद्धांतानुसार जी काही व्याख्या आहे त्याला म्हणायचं आपण थिओरॉटिकल मिनिंग. यासाठी तुम्हाला मी 3 इडियट्सचं एक्झाम्पल देतो. 3 इडियट्स मूवी जवळपास प्रत्येकाने बघितलेली असेल. तिकडे ज्यावेळी मशीनची डेफिनेशन विचारण्यात येते त्यावेळी रँचो एक डेफिनेशन देतो, चतुर दुसरी डेफिनेशन देतो. त्यामध्ये चतुरने जी काही डेफिनेशन दिलेली आहे ना त्याला म्हणायचं थिओरॉटिकल डेफिनेशन. म्हणजे काय, ज्यांचे ते सिद्धांत आहेत ज्यांनी ती गोष्ट डेव्हलप केल्या ज्या तत्वांचा वापर करण्यात येतो ते फॉलो करून जी काही व्याख्या देण्यात येते त्याला म्हणायचं थिओरॉटिकल डेफिनेशन. मग अशा प्रकारचा थिओरॉटिकल मिनिंग जो काय आहे तो अंडरस्टँड करण्यासाठी पण आपल्याला डेफिनेशन मदत करतं. म्हणून बघा, डेफिनेशन हेल्प्स अस इन अंडरस्टँडिंग थिओरॉटिकल मिनिंग. आता याचं मी एक्झाम्पल घेतो. तुमची जे काही इंट्रोडक्टरी लेक्चर झाली आता झाली असेल किंवा नेक्स्ट इयरला पण होतील त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट सांगण्यात येईल, लॉ मीन्स नथिंग बट कॉमन सेन्स. लक्षात येतंय? याचा अर्थ काय, कायद्याची सगळ्यात सोपी व्याख्या काय, कायदा म्हणजे कॉमन सेन्स आहे. म्हणून बघा, रस्त्यावर गाडी चालवताना उजवीकडून कोणी गाडी चालवायची डावीकडून कोणी चालवायची हे कायदा सांगतो. याचं कारण काय, कदाचित समोरून येणारा आणि जाणारा दोघे जण एकाच बाजूने गाडी चालवतील, एकतर ऍक्सिडेंट होईल किंवा ट्रॅफिक जाम होईल. किंवा हेल्मेट घाला म्हणून सांगतात, हेल्मेट न घातल्यास फाईन मारतात. याचं कारण काय, हेल्मेट तुमचं डोकं वाचवणार आहे पण तुम्हाला हे समजत नाही म्हणून फाईन मारलेला आहे. अशाच प्रकारे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या कॉमन सेन्स आहेत आणि त्याच गोष्टी आपल्याला कायद्यात दिसतात, आणि म्हणूनच म्हणतो लॉ मीन्स नथिंग बट कॉमन सेन्स. पण जर तुम्हाला एक्झाम मध्ये सांगितलं डिफाईन लॉ, तर अशा ठिकाणी तुम्ही जर हे लिहिलं लॉ मीन्स नथिंग बट कॉमन सेन्स, चालेल का, 0 मार्क्स मिळेल. कारण काय, इकडे काय एक्सपेक्टेड आहे थिओरॉटिकल मिनिंग. मग आपण काय करायचं, ऑथर घेतला. अकॉर्डिंग टू सालमन, the law may be defined as the body of principles recognized and applied by the state in the administration of justice. आता सालमन नक्की काय सांगतोय, अर्थ काय बघायचं नाही मला, बेसिकली फक्त एकच गोष्ट तुमच्यासमोर आणायची होती की टू एक्सप्लेन व्हॉट थिओरॉटिकली. एका शब्दाचे 2 अर्थ असतात, एक असतो प्रॅक्टिकल किंवा जनरल आणि दुसरा असतो थिओरॉटिकल, म्हणजे ज्या प्रिन्सिपल ज्या सिद्धांतावर ती जे काही शब्द आहे किंवा ती जी काही कन्सेप्ट आहे ती बेस्ट आहे. मग अशा वेळी थिओरॉटिकल मिनिंग असेल ज्या तत्वावर ती गोष्ट आधारित आहे, ज्या सिद्धांतावर ती गोष्ट आधारित आहे, तो सिद्धांत समजायचा असेल किंवा त्या सिद्धांताला फॉलो करून जी काही डेफिनेशन आहे जी काही माहिती आहे ती जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर अशा वेळी सुद्धा थिओरॉटिकल डेफिनेशन तुम्हाला मदत करणार आहे. नेक्स्ट पॉइंट, टू इन्फ्लुएन्स ऍटिट्यूड्स. आता याचा अर्थ लक्षात घ्या, डेफिनेशन आर समटाइम गिवन विथ द इंटेन्शन ऑफ इन्फ्लुएन्सिंग ऍटिट्यूड. इन्फ्लुएन्सचा अर्थ होतो समोरच्यावर प्रभाव पाडणं किंवा समोरच्याला विचार करायला भाग पाडणं. आता ही गोष्ट डेफिनेशन कशी साध्य होते बघा, तर काही शब्दांना इमोशनल अपील असतं किंवा काही वेळा ते शब्द भावनेला हात घालतात. मग अशा प्रकारचे शब्द जाणीवपूर्वक डेफिनेशन मध्ये वापरण्यात येतात जेणेकरून समोरच्या माणसावर प्रभाव पडला पाहिजे. आता एक पुस्तकाचं नाव एक्झाम्पल म्हणून देतोय, दी ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. जनरली बघा, दी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया असं काही लिहिलं असतं तर कोणीच लक्ष दिलं नसतं किंवा कोणाला काही वाटलं असतं काही सिरियस या पुस्तकात असेल. पण इकडे काय लिहिलंय, दी ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. इकडे ऍक्सिडेंटल शब्द आहे, त्याने लोकांवर इन्फ्लुएन्स केलाय. किंवा एखाद्या देशाचा पंतप्रधान ऍक्सिडेंटल कसा असू शकतो, अपघाती किंवा चुकीने कोण पंतप्रधान बनू शकेल का, मग एवढा विचार करायला तुम्हाला कोण भाग पाडतंय, ऍक्सिडेंटल शब्द. मग अशाच प्रकारचे शब्द जाणीवपूर्वक एखाद्या डेफिनेशन मध्ये वापरण्यात येतात जेणेकरून लोकांना इन्फ्लुएन्स करता येईल. याही पेक्षा याचं बेटर एक्झाम्पल असेल इलेक्शन. विचार करा, ज्यावेळी इलेक्शन डिक्लेअर होतात त्यानंतर टीव्हीवर बऱ्याचशा ऍड सुरू होतात,
मग जर तुम्ही रुलिंग पार्टीची जर ऍड बघितल्या तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, त्यांच्या ऍड अशी असतात की देश आता पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे, उद्यापासून डेव्हलपमेंटची काहीच गरज नाही, सगळं आम्हीच केलेलं आहे, सगळं सुजलाम सुफलाम आहे. बरोबर आहे. तर अपोजिशन पार्टीची ऍड कशी असणार आहे, जर आमची पार्टीला जर तुम्ही गव्हर्नमेंट दिलं नाही किंवा आमचं सरकार आलं नाही तर उद्यापासून देश बुडणार आहे, देश संपणार आहे, देश वाचवायचा आहे, तर तुम्ही आम्हालाच मत द्या, म्हणजे अपोजिशन पार्टीला मत द्या, जेणेकरून आमचं सरकार येईल. यालाच म्हणायचं इन्फ्लुएन्सिंग ऍटिट्यूड. मग होतंय काय, जो माणूस इन्फ्लुएन्स करण्यामध्ये किंवा बेटर इन्फ्लुएन्स करण्यामध्ये सक्सेसफुल झाला त्याला जास्त वोटिंग मिळेल आणि त्याचं गव्हर्नमेंट बनेल. हे काम कोणी केलंय, डेफिनेशनने केलंय. म्हणून लक्षात घ्या, डेफिनेशनचा लास्ट पर्पज आहे टू इन्फ्लुएन्स ऍटिट्यूड, म्हणजे काय, लोकांवर प्रभाव पाडणे, जेणेकरून त्याला विचार करायला भाग पाडणे. आणि जर तुम्ही सक्सेस झालात तर तुम्हाला जो काही रिझल्ट आहे, म्हणजे त्या माणसाला ज्या संदर्भात तुम्ही विचार करायला भाग पाडण्याचा प्रयत्न करताय त्या बाबतीत तो विचार करेल आणि तुम्हाला फायदा होणार आहे. डेफिनेशनचे 5 पर्पज क्लिअर झालेत का? एखादा पर्पज जर क्लिअर झाला नसेल तर मेसेज करून सांगा किंवा अनम्यूट करून सांगा. पहिला पर्पज आपण बघितला वोकॅब्युलरी इन्क्रीज करण्याचा, दुसरा बघितला होता अँबिग्विटी कशा प्रकारे एलिमिनेट करतो, तिसरा होता वेगनेस कशी एलिमिनेट करतो, चौथा होता थिओरिटिकल मिनिंग आणि पाचवा होता इन्फ्लुएन्सिंग ऍटिट्यूड्स. पाचही प्रकार क्लिअर झालेत का? एखाद्या बाबत जर काही शंका असेल, ओके क्लिअर झालेत. नेक्स्ट पार्ट, रिअल अँड नॉमिनल डेफिनेशन. आता होतंय काय ते बघा, डेफिनेशनचे बेसिकली 2 प्रकार आहेत, रिअल आणि नॉमिनल. आता रिअल अँड नॉमिनल म्हणजे काय, नावात दिलंय त्याचप्रमाणे रिअल डेफिनेशन काय करणार आहे, त्या वस्तूचं त्या व्यक्तीचं जे काही नेचर आहे ते इंडिकेट करायचा प्रयत्न करेल, तर नॉमिनल आहे तो नाममात्र तुम्हाला माहिती देणार आहे. म्हणून बघा, रिअल डेफिनेशन म्हणजे काय, अ डेफिनेशन विच क्लेम्स टू स्टेट द नेचर ऑफ अ थिंग इज कॉल्ड ॲज अ रिअल डेफिनेशन. म्हणजे काय, जी व्याख्या, जे काय आम्ही एक्सप्लेन करतो त्याचं स्वरूप काय आहे, ते कोणत्या गोष्टीपासून बनलेलं आहे हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो किंवा क्लेम करतो, नाही मीच ही गोष्ट बेटर एक्सप्लेन करू शकतो, त्याला म्हणायचं रिअल डेफिनेशन. एक्झाम्पल बघा, ट्रायंगल मीन्स अ प्लेन फिगर विथ 3 स्ट्रेट लाईन अँड 3 अँगल्स. त्रिकोण म्हणजे काय, अशी आकृती असणार आहे ज्याला 3 बाजू आणि 3 कोण असतील. इकडे काय केलंय, त्रिकोण ही जी काही गोष्ट मी आता डिफाईन करतोय, एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय, त्याचं स्वरूप तुमच्या समोर स्पष्ट केलेलं आहे की 3 बाजू असतील, 3 कोण असतील, बंदिस्त आकृती असेल. मग ज्या डेफिनेशन अशा प्रकारे जे काही एक्सप्लेन करायचं, त्याचं नेचर काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ते कशापासून बनलेलं आहे हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतात, त्या डेफिनेशनना आपण म्हणायचं रिअल डेफिनेशन. नॉमिनल म्हणजे काय, नेक्स्ट स्लाइडला बघूया. A nominal definition explains the meaning of word, phrase or symbol by pointing out an object, giving example of definiendum, stating another word which has the same meaning as the definiendum. याचा साधा सोपा अर्थ काय, नॉमिनल डेफिनेशन ही इन शॉर्ट आळशीपणाचं लक्षण आहे. जिकडे तो माणूस काय करतोय, जी काही गोष्ट एक्सप्लेन करायची आहे त्याचं स्वरूप काय आहे, कशापासून मधले काही सांगत नाहीये. त्याला विचारलं मोबाईल म्हणजे काय, तो मोबाईल उचलून दाखवणार, याला मोबाईल म्हणा. त्याला सांगितलं शहर म्हणजे काय, तो काय करणार आहे, एक्झाम्पल देईल, शहर म्हणजे मुंबई, शहर म्हणजे दुबई, शहर म्हणजे न्यूयॉर्क. किंवा तो तिसरं काम काय करेल, स्टेटिंग अनदर वर्ड विच हॅज द सेम मिनिंग एज द डेफिनेंडम. म्हणजे काय, एखादा समानार्थी शब्द सांगेल. म्हणजे काय बघा, व्हायवा असेल तर तो म्हणू शकतो व्हायवा म्हणजे काय, अरे शाळेत असताना तोंडी परीक्षा घ्यायची त्यालाच व्हायवा म्हणतात. नॉमिनल डेफिनेशन काय करतो, एक्झॅक्टली त्या गोष्टीचा नेचर काय आहे, कशापासून बनले सांगण्याऐवजी ती गोष्ट नक्की कोणाला ऍप्लिकेबल होते हे सांगायचा प्रयत्न करतो. म्हणून बघा, पॉइंटिंग आउट अन ऑब्जेक्ट म्हणजे काय, डायरेक्टली ती गोष्ट पॉइंट आउट करणं. गिव्हिंग एक्झाम्पल म्हणजे काय, कोणत्याला ती गोष्ट ऍप्लिकेबल होते, म्हणजे काय, मोटरसायकल म्हटलं की तो पल्सर सांगेल, अपाचे सांगेल, सुपर बाईक म्हटलं की तो हायाबुसा सांगेल, यांना म्हणायचं एक्झाम्पल देणं. आणि स्टेटिंग द वर्ड विच हॅज द सेम मिनिंग म्हणजे काय, समानार्थी शब्द सांगणं. त्यामध्ये दोन्ही डेफिनेशनचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट क्लिअर होणार आहे की रिअल डेफिनेशन त्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं किंवा जी काही गोष्ट डिफाईन करताय ते स्वरूप काय, कशापासून बनलेले आहेत, ते वैशिष्ट्य काय, एवढं सगळं क्लिअर करायचा प्रयत्न करेल. पण नॉमिनल डेफिनेशन जी आहे ती फक्त नॉमिनल काम करते, म्हणजे काय, एक तर ती वस्तू पॉइंट आउट करेल किंवा ती टर्म नक्की कोणाला ऍप्लिकेबल याचे एक्झाम्पल देईल किंवा त्या वस्तूची किंवा त्या शब्दाची समानार्थी शब्द आपल्याला सांगेल. हा पार्ट क्लिअर झालाय का रिअल अँड नॉमिनलचा? काही शंका असेल, काही संबंध असेल तर सांगा, कारण हा टॉपिक मेजॉरिटी थिअरीचाच आहे. अशीच थिअरी घेणार, त्यानंतर आपण काय करणार आहोत, डेफिनेशनचे मॉडर्न वर्जन प्रमाणे जे काय प्रकार आहेत ते बघायचे आहेत, ट्रॅडिशनल व्ह्यू बघायचे आहेत, आणि त्यानंतर फक्त डेफिनेशनचे प्रकार किंवा कोणती पॉलिसी येऊ शकते हे अंडरस्टँड करायचा पार्ट असतो. आता पॉलिसी का अंडरस्टँड करायची लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम मध्ये अगेन क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 मध्ये काही वेळा डेफिनेशन देण्यात येतात, म्हणजे एखादी व्याख्या देण्यात येते. अशा वेळी तुम्हाला काय करायचंय, ती व्याख्या एक्झामाइन करायची आणि सांगायची ती व्याख्या बरोबर आहे किंवा नाही. जे टू नॅरो असेल, टू वाईड असेल, ऑब्स्क्युर असेल, सर्क्युलर असेल, जे काही प्रकार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. आज फक्त आपण बेसिक इंट्रोडक्शन करून घेतली की डेफिनेशन म्हणजे काय,
त्याच्यानंतर डेफिनेशनचे 5 पर्पज काय आणि त्याच्यानंतर या डेफिनेशनचे 2 बेसिक प्रकार काय, म्हणजे डेफिनेशनच्या नेचर प्रमाणे 2 प्रकार बघितले. एक होता इन डिटेल एक्सप्लेन करणारा आणि दुसरा होता फक्त ती गोष्टीचं एक्झाम्पल देणारा, तो नक्की कोणाला ऍप्लिकेबल होते सांगणारा. काही शंका असेल तर आता अनम्यूट करा किंवा मेसेज करून सांगा, किंवा आपण व्हॉट्सअपवर मेसेज करा, तिकडे तुमच्या शंकांचं निरसन करेन.